हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, काबुलीवाला कहानी के रचयिता कौन है? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ ठाकूर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, निम्न में से रचनाकार के रेखाचित्र संस्मरण प्रसिद्ध है? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महादेवी वर्मा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, ट वर्ग की पंचमाक्षर ध्वनि कौन सी है? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 न। प्रश्न क्रमांक 4 आहे, निम्न में से प्रेमचंद जी की कहानियों का संग्रह कौन सा है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मानसरोवर। प्रश्न क्रमांक 5 आहे, निम्न में से सम्मान शब्द का विलोम शब्द कौन सा है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अपमान। 6वां प्रश्न आहे, अपने मामा जी को पुरस्कार प्राप्ति हेतु लिखे हुए पत्र को क्या कहा जाता है? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो घरेलू पत्र। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, सुशांत के माता पिता अमेरिका में नौकरी करते थे, वाक्य में प्रयुक्त कारक प्रत्यय कौन सा है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 संबंध कारक। प्रश्न क्रमांक 8 आहे, परिच्छेद में मेहमान शब्द का विलोम अर्थी कौन सा शब्द आया है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मेज़बान। मेहमान का स्वागत कैसे किया जाएगा? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शराफत से। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, निम्न में से बेचारी भाभी के लिए आए हुए विशेषण का प्रकार कौन सा है? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गुणवाचक विशेषण। प्रश्न क्रमांक 11 आहे, परिच्छेद में निस्संकोच के लिए आया हुआ शब्द यह है? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बेतकल्लुफी। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 आहे, उपयुक्त कविता के लिए उचित शीर्षक होगा? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सीख। झुकाना शब्द कौन सा प्रेरणार्थक रूप है? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रथम प्रेरणार्थक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे, सत्पुरुष संधि का प्रकार कौन सा है? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधि। निम्न में से सीखना क्रिया आज्ञार्थक रूप क्या है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सीखो। निम्न में से व्यंजनों का वर्ग कौन सा है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 17 आहे, निम्न में से पुल्लिंगी शब्द कौन सा है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गेहूँ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे, निम्न में से ये शब्द समुच्चय बोधक नहीं है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो की और ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 19 आहे, निम्न में से ये वाक्य अकर्मक वाक्य है? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजू बगीचे में बैठा है। प्रश्न क्रमांक 20 आहे, राम बाजार गया वाक्य का अपूर्ण भूतकाल क्या होगा? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राम बाजार जा रहा था। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 आहे, आश्चर्य शोक घृणा आदि भावों को प्रकट करने के लिए किस विराम चिन्ह का प्रयोग किया जाता है? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विस्मयादी बोधक चिन्ह।
त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 आहे, निम्न में से शुद्ध शब्द कौन सा है? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्सुकता। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 आहे, हिंदी में इस शब्द का प्रयोग एक वचन और बहुवचन में समान रूप से किया जाता है। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नेता। प्रश्न क्रमांक 24 आहे, हिमालय सबसे ऊंचा पर्वत है, वाक्य में उद्देश्य कौन सा है? तर मित्रांनो यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिमालय। नीचे दिए गए शब्दों में कौन सा शब्द अलग अर्थ का है? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्षीर। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 26 आहे, निम्न में से कौन सा शब्द प्रत्यययुक्त नहीं है? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बोझील किंवा उत्साहित पण येऊ शकतो मित्रांनो, या दोन्हीपैकी कोणताही एक येऊ शकतं। तर प्रश्न क्रमांक 27 आहे, निम्न में से कौन सा शब्द तद्धित नहीं है? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे घुमक्कड। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 28 आहे, निम्न में से थोड़े में अधिक कहना इस अर्थ का मुहावरा कौन सा है? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गागर में सागर भरना, हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 आहे, निम्न में से मध्ययुगीन कवी कौन है? तर मित्रांनो यामध्ये 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे। पहिले आहे चंदबरदाई, दूसरा आहे रहीम, तिसरा आहे सुभद्रा कुमारी चौहान आणि चौथा आहे सुमित्रा नंदन पंत। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रहीम। आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, जो अपने काम स्वयं करता है उसे डैश डैश उसे कहते हैं। तर एक आहे परावलंबी, दूसरा आहे स्वावलंबी, तिसरा आहे कार्यकर्ता आणि चौथा आहे कर्ता। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वावलंबी। तर मित्रांनो आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।